स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये। 2 महिने झालेले जवळपास ब्लॉग नव्हता टाकलेला मी। आज सुट्टी पण होती आणि घरी पण होतो। आज विचार केला की चिकन बिर्याणीचा ब्लॉग टाकेल। ही जी रेसिपी दाखवणार आहे ती कंटिन्यू बघा आणि कशी वाटते ते कमेंट करून नक्की सांगा आणि घरी एकदा ट्राय करा। इथे तुम्ही बघू शकता आपण पहिला आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे 2-3 चमचे लाल मसाला। हे अर्धा किलो चिकन घेतले आहे, तुम्ही मसाले तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। यानंतर आपण टाकणार आहे अर्धा चमचा हळद। आता यामध्ये आपण टाकतोय 1 चमचा मीठ। आता आपण चिकनमध्ये टाकतोय हा चिकन बिर्याणी मसाला, हा मी घरी बनवला आहे। हा सगळा टाकायचा आपल्याला, अर्धा किलो चिकन आहे ना तर सगळा टाकायचा। ही आलं लसूणची पेस्ट आहे, आलं लसूण आणि कढीपत्त्याची। कोथिंबीरची पेस्ट नाही टाकली, नाही तर अजून कडू झालं असतं आणि डार्क कलर आला असता। ही आलं लसूणची पेस्ट आपण सगळी टाकूया। तर यामध्ये 3 मोठे टोमॅटो होते ते उभे चिरून घेतलेले, तेही टाकूया। आता बिर्याणीमध्ये आपण तळलेला कांदा टाकणार आहे। तेलात खूप तळला नाही कांदा, कमी तेलातच तळला आणि एकदम जास्ती पण फ्राय नाही करायचा, नाही तर तो कडू लागतो। कमी तेलामध्ये पण चांगला तळून होऊन जातो। हा तर सगळा कांदा आपण टाकणार आहे। हे 4 मोठे कांदे मी घेतलेले आहेत। आता पहिला आधी हे मी मिक्स करून घेतो आणि नंतर बाकीच्या गोष्टी आहेत तर मग टाकतो। पहिला चांगला मिक्स करून घेतो। आता हा चांगला मसाला मी मिक्स करून घेतलेला आहे। आता तुम्ही बघू शकता चिकन पण असं लाल लाल भडक दिसतंय। हा मसाला आता मिक्स झालेला आहे आपला। आता आपल्या या चिकनमध्ये आपण 2 चमचे तेल टाकणार आहे। हा बघू शकता चमचा केवढा आहे। मध्ये 1 चमचा तूप टाकणार आहे। तूप जास्त नाही टाकायचं, नाही तर ते एकदम गोड लागते। हे दही आहे, काल आम्ही घरातच लावलेलं, हे फेटून घेतलेलं दही। आता हे दही आपण चिकन बिर्याणीमध्ये टाकणार आहोत। आता मी पहिले 4 चमचे टाकतोय दही, आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकतो। आता आपण मिक्स करून बघूया किती दही कमी पडते। हवं तर आपण एक्स्ट्रा वरती टाकू शकतो। इथे चिकन मी चांगला मॅरिनेट केलेलं आहे। इथे बघू शकता तुम्ही चांगला मिक्स झालेला आहे। आता यावरती शेवटला आपण लास्टला कोथिंबीर टाकणार आहे आणि 1 तास झाकण लावून साईडला ठेवून देणार आहे। त्यामध्ये कोथिंबीर टाकणार आहे भरपूर सारी। कोथिंबीर यासाठी बारीक चिरून टाकली की ती चांगली लागते आणि जर पेस्ट केली तर ती साफ कडू लागते आणि कलर पण एकदम डार्क ग्रीन येतो, लाल कलर येत नाही। आता कोथिंबीर टाकून मिक्स करतो आणि मग झाकण लावून 1 तास ठेवून देतो। मॅरिनेशन 1 साईडला ठेवून देणार आहोत झाकण लावून आणि 1 तासानंतर आपण डायरेक्ट फोडणी देणार आहोत। A few moments later. आपण चिकन मॅरिनेट करायला ठेवून दिलेले आहे। तोपर्यंत आपण चिकन बिर्याणीसाठी जे तांदूळ लागणार आहे ते स्वच्छ धुवून घेऊया आणि नंतर ते पण 1 तास आपण पाण्यामध्ये असे ठेवून देऊया, जेणेकरून चिकन 1 साईडला शिजेल तोपर्यंत साईडला भातही शिजून जाईल। आपल्याला भात पूर्ण शिजवायचा नाही, आपल्याला 70 ते 80% भात शिजवायचा, नाही तर पूर्ण शिजल्यानंतर तो भात एकदम सुका लागते आणि बिर्याणी चांगली नाही लागत। आता आपण पहिले तांदूळ धुवून घेऊया आणि नंतर 1 तास भिजून ठेवून देऊया पाण्यात। इथे मी आता हा 1 मोठा पेला तांदूळ टाकतोय, अजून 1 मोठा पेला तांदूळ टाकतोय आणि मग एक आहे तो अर्धा पेला तांदूळ टाकतोय। तांदूळ टाकलेला आहे, हा 2nd पेला मी तांदूळ टाकतोय। हा बारका पेला आहे तोही टाकतो, म्हणजे टोटल 2.5 पेले मी तांदूळ टाकलेले आहेत। ह्याचं दुप्पट पाणी ठेवायचं आपल्याला स्वच्छ धुवून आणि त्यानंतर आपण 1 तास हे साईडला ठेवून देऊया। टोपभर मी पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये पहिला 1 चमचा मीठ टाकतो आणि हा मगाशी अर्धा लिंबू उरलेला तो अर्धा लिंबू पूर्ण पिळून टाकायचा आहे आपण ह्याच्यात। हा लिंबू याच्यामुळे टाकला कारण भात जर समजा पिवळा जुना असला तर तो पांढराच राहतो, पिवळा पडत नाही, यासाठी आपण लिंबू पिळून टाकलेला आहे। उकडताना खडे मसाले वगैरे काय टाकणार नाही, फक्त थोडंसं जिरं टाकणार आहे। 2 तेजपत्त्याची पानं टाकणार आहे, बाकी आपण काही टाकणार नाही।
अगोदरचंच भांडं आहे, त्यामध्ये कांदा करपवलेला मी. सो यामध्ये आता आपण 2 चमचे तेल टाकणार आहोत. जरासा 1 चमचाभर फक्त जरासा तूप टाकणार आहोत. तूप जास्ती नाही टाकायचं आहे, थोडंसं टाकायचं आहे. तो हे आपलं चिकन आहे, आपण 1 तास सव्वा तास मॅरिनेट करायला ठेवलेला. आता आपण हे डायरेक्ट तेलामध्ये फोडणी द्यायची आणि झाकण लावून ठेवून द्यायचं. मी चिकन शिजायला टाकलेलं आहे कढईमध्ये. आता यामध्ये जरासं किंचित पाणी टाकूया, जास्ती पाणी नाही टाकायचं आहे कारण त्याला आपोआप पाणी सुटणार आहे. थोडंसं पाणी टाकूया आणि झाकण लावून 10 मिनटं शिजत ठेवून देऊया स्लो गॅसवरती. यावर झाकण ठेवून 10 ते 15 मिनटं स्लोवरती हे चिकन शिजून देऊया आणि तोपर्यंत आपण साईडला भात टाकून घेऊया. A few moments later. हा आपला भात आहे. सो आता आपण हा भात पाणी गरम करायला ठेवले त्या टोपामध्ये टाकणार आहे आणि 10 ते 15 मिनटं आपण स्लोमध्ये शिजून घेणार आहे. आपण जास्त शिजवायचा नाही, आपल्याला 70 ते 80% शिजवायचं आहे. सो हा पाण्यात ठेवून दिलेला मी 1-1.5 तास भिजत. आता हा मी टोपात शिजायला टाकतो. हा बिर्याणीचा तांदूळच घेतलेला, डीमार्टमधून घेतलेला. तर हा भात 10 मिनटं आपण स्लो गॅसवर शिजून घेऊया. 70 ते 80% शिजवायचं आहे, एवढं मात्र लक्षात ठेवा. तो आता आपला भात शिजलेला आहे आणि मी पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे आणि इथे आपलं चिकन शिजतं आणि एका साईडला तवा ठेवलेला आहे, त्यावरती हा चिकनचा कढई ठेवणार आहे आणि आपण दमला ठेवणार आहे आपण अर्धा तास. सो आता हा भात आहे तो आपण चिकनच्या मॅरिनेशन शिजले त्यावरती टाकूया आणि नंतर दम करायला अर्धा तास ठेवून देऊया. भात टाकून घेतलेलं आहे आणि हळदीचं दूध आहे, माझ्याकडे केशर नाही आहे. सो मी हळदीचं दूध हे इथे भातावर टाकतो, त्यामुळे छान असा पिवळासा रंग येईल. सो इथे तुम्ही बघू शकता. आता आपण कोथिंबीर चिरून नाही टाकणार आहे, नाहीतर ती पूर्ण काळी पडेल. पूर्ण भात शिजल्यानंतर आपण कोथिंबीर नाही टाकणार आहे, ती पूर्ण काळी पडेल. त्या कारणाने आपण आता कोथिंबीर नाही टाकत आहे. आता आपण फक्त भातावरती हळदीचं दूध टाकलेलं आणि झाकण लावून ह्याला अर्धा तास या तव्यावरती दमवरती ठेवतोय आपण आणि त्यानंतर पूर्ण भात शिजल्यानंतर आपण शेवटला कोथिंबीर टाकणार आहे. A few moments later. तुम्ही बघू शकता मी बिर्याणी दमसाठी ठेवलेली आहे तव्यावरती. आता अर्धा तास नंतर आपण चेक करूया कशी झाली आहे.